मारून टाकलं. अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण? मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला, की तुमची स्लोगन होती की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. आज हा जे काही गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वॉचमनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत आहेत, मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे? मूळ भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का खऱ्या अर्थानं एकेकाळी 50 वर्षे ज्यांनी एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल याकरता दिवस रात्र तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे. हे एकदा सिद्ध करा, हे एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत, हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या खुलेआमपणे आमदारांना गोळीबार केला. कुठे केला गोळीबार? भर पोलीस स्टेशनमध्ये. आणि म्हणून हा चितला हा नेपाळी काय तो हाय तो पोर सोलापूरमध्ये बोलला होता की काय वाटेल ते करा आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बंगला, त्या बंगल्यावर फोन करा, सगळं काय अलबेल होईल. त्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना? त्याचं आणि ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या गोळीबाराचं? हे सुद्धा तपासला पाहिजे. जशा पद्धतीनं उद्धव साहेब तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे, तेही चौकशी झाली पाहिजे, तशाच पद्धतीने हे कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण दोघांबद्दलच फक्त बोलतो. हा आमचा वैभव. मगाशी उद्धव साहेबांनी खुलेआमपणे